तिलोत्तमा मॅडम, मी विनंती करते, राजकुमार सरांसाठी किंवा माझ्यासाठी नाही, पण फक्त अमृता वहिनींसाठी त्यांना एक संधी द्या. मी वचन देते, राजकुमार सरांनी पुन्हा काही चूक केली ना, तर त्या सगळ्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. हे बघ तिलोत्तमा, मला वाटतं सावलीसाठी नाही, पण निदान राजकुमारच्या अवस्थेकडे बघून तरी. त्यांनी जीव वाचवलाय तुमचा. हे बघा तू, आणि कितीही झालं तरी मुलगा आहे ना आपला तो. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे ना, मग होऊन जाऊन दे तसं. पण हा माणूस माझ्या घरामध्ये आपला मुलगा म्हणून राहणार नाही, एक पाहुणा म्हणून आहे. या घरावर, या घरांच्या वस्तूंवर याचा काहीही अधिकार राहणार नाही. हा ऑफिसमध्ये जाणार नाही, कामात ढवळाढवळ करणार नाही आणि आर्थिक व्यवहार तर त्याहूनही बघणार नाही. आणि याला जर का पैसे बिसे हवे असतील ना, तर यांनी सारंगकडून मागून घ्यायचे. ओके? आई तू खूप, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. मी खरंच त्या लायकीचा नाहीये. मी या घरात राहण्याच्या खरंच लायकीचा नाहीये. खूप चुका केल्यात आणि त्याचं प्रायश्चित्त मला करायलाच हवं. ज्या दिवशी या घरात राहण्याच्या लायकीचा होईल ना, तेव्हा हक्काने येईन मी. तोपर्यंत सावली मला आत्ता जाऊ दे. राजकुमार सर ऐका, तुम्हाला हवं ते करा, पण प्लीज आत्ता इथे थांबा. तुमच्यात झालेला बदल जो मी बघितलाय ना, तो या घरातल्या सगळ्यांना दिसू द्या. सिद्ध करा स्वतःला. माझे गुरु काय सांगतात माहितीये का? चांगला बदल जो आहे ना, तो स्वतःला जाणवायला पाहिजे. कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही. ठीक आहे, मी थांबतो इथेच, पण माझ्या काही अटी असतील. मी इथे पाहुणा म्हणून नाही, भाडेकरू म्हणून नाही. इथे राहण्याचे, जेवणा खाण्याचे मी माझ्या कमाईने पैसे देईन. ही अट मान्य असेल तर मी इथे राहायला तयार आहे. ठीक आहे, तू म्हणतोयस ते मान्य आहे आम्हाला. थँक्यू. अरे यार, सॉरी दादा, वेलकम. आणि खूप बरं वाटलं की तू आपल्या घरात परत आलायस. दादा थँक्यू. थँक्यू कसं? राजकुमार सर, तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं, त्यासाठी तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. पण आता ह्या घरात तुम्हाला थांबवण्यासाठी मी तिलोत्तमा मॅडमला शब्द दिलाय. मी ठेवलाय तुमच्यावर विश्वास. आता तुम्ही कसे वागता त्यावर माझं या घरातलं स्थान ठरणार आहे. माझ्या शब्दाचा मान ठेवून या सगळ्यांनीच तुमच्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावर तुम्ही खरे ठराल अशी अपेक्षा करते. तुझं सौभाग्य वाचवलं का ग मी? तो माझा भाऊ नाहीये. हा, तुझं सौभाग्य होण्याच्या अगोदर पासून तो माझा लहान भाऊ आहे, कळलं? नाही पडू देणार तुझा शब्द मी. वचन देतो मी तुला. सावली, भूतकाळात जे काही घडलंय ना, ते मी आता सुधारू शकत नाही. ते माझ्या हातात नाहीये. भविष्यात जे काही घडेल ते मी माझ्या हाताने घडवीन, एवढा शब्द देतो तुला.
थँक्यू व्हेरी मच. नाही, आभारी आहे मी तुझा. माझ्या माणसांमध्ये मला परत आणल्याबद्दल. दादा चल तू आराम कर. वेलकम राजकुमार, वेलकम. घरात एंट्री केल्या केल्या माझ्याशी पंगा घेतलायस. या अपमानाचा बदला तर मी घेणारच. ही एक चांगली संधीच आहे माझ्यासाठी. एका दगडात दोन पक्षी मारता येतील मला. आधी राजकुमारला पुन्हा पहिल्यासारखं करायचं, त्याचं खोटं सगळ्यांसमोर आणायचं, आणि आता तर ही मूर्ख मुलगी त्याच्यासाठी शब्द देऊन अडकली आहे जाळ्यात. आता राजकुमार आणि सावली दोघांनाही घरातून बाहेर काढू शकते मी. अरे बबलू, खरंच नको. अरे नको, खरंच सांगतो. नाही करणार. सावकाश. दादा, मी विचारच केला नव्हता की तुला इथे राहावं लागेल, पण ठीक आहे. देव थोडी सारखे असतात. हा, आता हेच बघ ना, या घरातलं मी नसून मला कधी परक केलंय नाही, आणि जाणू पण दिलं नाही. तू तर दादा ह्या घरातला थोरला मुलगा आहेस, आणि आपल्या घरात आपलंसं करणं जास्त दिवस नाही लागणार. हा, पण आपल्यालाच आपलं करणं आहे ना, तर समोरच्या व्यक्तीवर अवलंबून नसतं. आपल्याला चांगलं वागावं लागेल, आणि दादा तू चांगलं वागून सिद्ध करशील, मला खात्री आहे. हे घे टॉवेल. एवढ्या चुका केल्यात ना मी बबलू, त्याला खरं म्हटलं तर माफीच नाही आहे. हे माझी भावंड आहेत ना, लहान भावंड, तर मोठा भाऊ म्हणून कदाचित मला माफ करतील सुद्धा. आई नाही माफ करणार कधीच, कधीच नाही करणार. दादा काही करायची गरज नाही आहे. तू सुधारलास ना की मला खात्री आहे, आई लगेच स्वीकारणार. तुला वाटतं असं? येस. असं झालं ना तर तुझ्या तोंडात साखर पडो. देवाकडे मी हीच प्रार्थना करेन, असंच होऊ दे. सगळं होणार, चांगलं होणार. तर मला सांग दादा, तू कुठे झोपणार, इकडे की इकडे? दादा खाली कशाला, वर झोप. मी जे काही अपराध केले ना, त्याचं कदाचित हेच प्रायश्चित्त आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.